नाही ते अजूनही भरपूर आहे खाली.
विश्वामित्रा साह्यता होसे उमाते साह्यता होसे नारायणाय च विद्महे वासुदेवाय च धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्तात्रेयः प्रचोदयात्। पूर्णसंस्थाय विद्महे सूर्यपुत्राय धीमहि तन्नो शनिश्चरः प्रचोदयात्। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आकाशात् पतितं तोयं यदा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति। यानि कानि च पापानि जन्मानानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणे पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कार्ये भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्यांशु तव दर्शनात्। रूपं देहि व्ययं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। कल्याणीं वाणीं सुरमुनिवरैः पूजितपदां शिवामाद्यां वन्द्यां त्रिभुवनमयीं वेदजननीं परां शक्तिं द्रष्टुं विविधविधरूपां गुणमयीं भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं विशुद्धां सत्त्वस्थाम् अखिलदुरवस्थादिहरिणीं निराकारां सारां
सुविमलतपोमूर्तिमतुलां जगज्ज्येष्ठां श्रेष्ठां सुर असुरपूज्यां श्रुतिनुतां भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं तपोनिष्ठाम् अभीष्टां स्वजननमनसन्तापशमनीं मयामूर्तिस्फूर्ति यततति प्रसादैकसुलभां वरेण्यां पुण्यान्तां निखिलभवबन्धापहरणीं भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं सदा माराध्यां साध्यां सुमतिमतिविस्तारकरणीं विशोकाम् आलोकां हृदयगतमोहान्धहरणीं परां दिव्यां भव्याम् अगमभवसिन्धेकतरणीं भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं अजां द्वैतां त्रेतां विविधगुणरूपां सुविमलां तमोहन्त्रीं तन्त्रीं श्रुतिमधुरनादां रसमयीं महामान्यां धन्यां सततकरुणाशीलविभवां भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं जगद्धात्रीं पात्रीं सकलभवसंहारकरणीं सुधीरां धीरां तां सुविमलतपोराशसरणीं अनैकाम् ऐकां वै त्रयजगदधिष्ठानपदवीं भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं प्रबुद्धां बुद्धान्तां स्वजनयतिजाड्यापहरणीं हिरण्यां गुण्यान्तां सुकविजनगीतां सुनिपुणीं सुविद्यां निरवद्या ममलगुणगाथां भगवतीं भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं अनन्तां शान्तां यां भजति बुधवृन्दश्रुतिमयीं सुगेयां ध्येयां यां स्मरतिर्नित्यं सुरपतिः सदा भक्त्या शक्त्या प्रणतमतिभिः प्रीतिवशगां भजे अम्बां गायत्रीं परमसुभगानन्दजननीं शुद्धश्चित्तः पठेद्यस्तु गायत्र्या अष्टकं शुभम् अहो भाग्यो भवेल्लोके तस्मिन्माता प्रसीदति इति अघनाशक गायत्री स्तोत्रम् ह्रीं गायत्री नमः स्तोत्रसेवां समर्पयामि तस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णकार्याति सत्यो वर्धयन्ति शतमेनमेव शतात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायुः स्वस्ति मन्त्रार्थाः सफलाः सन्तु श्री माझी प्रेरणा म्हणजे इथलं स्थान आहे आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ते सगळं पुढचं आहे. गजानन काका सांगून त्याप्रमाणे सगळं पुढचं हे झालं आणि तुमचं मार्गदर्शन आहे. साधारणपणे तुम्हाला किती महिने लागले हे करायला, म्हणजे मूळ इच्छा कशी झाली तुम्हाला हे करावं म्हणजे मी अगोदरच करणार होतो, पण काही त्यावेळच्या अडचणीमुळे मला त्यावेळेला करता आलं नाही, घरचे काही अडचणी असल्यामुळे. तर ते आता ह्या वेळेला ते हे झालं. बरं, साधारण किती वेळ लागला हे सगळं तुम्हाला करायला? 4 महिने लागले. 4 महिने. रोज किती वेळ करत असतो? रोज 1 तास. 1 तास रोज? 1.25 तास 1.5 तास असं. या 4 महिन्यात तुमच्या वागणुकीत किंवा तुमच्या ह्याच्यात काही तुम्हाला असं काही वाटलं का की हे आपल्याला कष्ट पडत आहेत किंवा नाही हे सहज होत आहे? सहज झालं म्हणजे असे मुद्दाम कष्ट नाही घ्यायला लागले? काही नियम किंवा असे काही पाळले का तुम्ही खाण्यापिण्याचे किंवा काय पाळले? कांदा लसूण वगैरे काही खात नव्हतं, बाकी सगळं जेवण. बरं, इतर व्यवहारात तुम्हाला काही त्याची अडचण झाली का करताना? नाही, काही नाही. व्यवहार बाकी सगळे तुमचे व्यवस्थित होते. फक्त 1 तास तुमचा रोज सकाळी नित्य नियमाने. बरं, अशी ठराविक वेळ तुम्ही ठेवली होती का? ठराविक वेळेस फक्त इथे गुरुवारी काय आम्ही प्रत्येक वेळेला इथे गुरुवारी येतो, त्यामुळे सकाळचं थोडं आणखी लवकर फक्त कमी जपवायचं त्या दिवशी. इतर वेळ. आणि घरचा तुम्हाला पाठिंबा कसा काय मिळाला का आणि कसा मिळाला? हो, नक्कीच घरच्या पाठिंब्यावरच येतो ते सगळं झालं. माझाही अनुभव असा आहे की घरचा जोपर्यंत पाठिंबा आणि त्यांना ते पटत नाही तोपर्यंत तुमची उपासना नाही होऊ शकत.
आपल्याला वाटे मी करतो तसं होत नाही. ते शेवटी प्रकृती पुरुष शिव पार्वती असेच आहे, ती पार्वतीच असते किंवा ती अन्नपूर्णा असते. कारण त्या अन्नपूर्णेच्या कृपेशिवाय आपलं काही होत नाही. ही वस्तुस्थिती आपण सर्व पुरुषांनी मान्य करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. कितीही तुम्ही म्हणला मी करतो आणि बायकोला मी ह्याच्यापासून दूर ठेवतो, तसं होत नाही. तिची मर्जी असली तरच तुमचं होतं व्यवस्थित. ती चांगल्या भावनेने तुम्हाला खायला प्यायला घालेल तेव्हाच तुमचं मनाचं समाधान, आणि ते समाधान असल्याशिवाय तुम्ही उपासना नाही करू शकत. हा भाग सर्व पुरुषांनी खरंच लक्षात ठेवला पाहिजे. बायकांचे त्यांच्यावर उपकार आहेत की हे ते तुम्हाला त्या करू देत आहेत, त्यांच्या कुठल्याही अडचणी न हे करता. त्यावर वैरी याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं तसं काही म्हणणं नाही आहे. हा. त्यांना जे आवड होती म्हणजे त्यांना करण्याची इच्छा होती, हा. त्याप्रमाणे त्यांनी केलं. पण त्यांनी केल्यानंतर तुम्हाला हे काहीतरी वेगळं करतायत नाही, असं नाही, काही वाटलं असं का? काही नाही वाटलं. बरं. पण ते करतात ते बरं वाटलं. ते त्यांचा काही उपसर्ग झाला का? अशी चिडचिड झाली बा त्यांची, एक अमुक नियम मोडला, खायचा हा मला सांगितलं आणि ते खाल्लं गेलं, नाही. असं काही झालं का तुमचं? नाही. बाकी तुम्ही मंडळी करणार आहात पुढे एक एक जेवढं जमेल तेवढं करा, कारण ही तेजाची उपासना आहे. मी मुद्दाम सांगतो की हा जो ह्रीं गायत्री नमः असा स्पष्ट व्यवस्थित उच्चार करायला पाहिजे. तो उच्चार तुमचा मगाशी होत नव्हता इतका स्पष्ट. ह्रीं गायत्री गायत्री ना. हा नमः. तर हा नमः अगदी गुरुजी लोकांचा सुद्धा उच्चार होत नाही बरोबर. हे माझी प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन आहे. श्री गणेशाय नमः. आता नमः असं नाही आहे ते. श्री गणेशाय नमः हा नमः स्पष्ट उच्चारायला पाहिजे. उच्चाराला इथे भयंकर महत्त्व आहे. कारण उच्चाराशिवाय त्या मंत्राचे त्याची इफेक्ट व्हायला पाहिजे. त्याचे एक व्हायब्रेशन असतात. हे व्हायब्रेशन जर त्या प्रमाणात तसे जर झाले नाहीत तर त्या मंत्राचा जसं व्हायचा तसा उपयोग होत नाही. उपयोग जर व्हायचा असेल तुम्हाला, आता ह्रीं हे जे आहे हे आपण राम म्हणतो. राम म्हणजे काय? रम हे उष्णतेचं बीज आहे. तुमच्या शरीरात उष्णता उत्पन्न होते आणि ते शरीर शुद्ध व्हायला त्याने मदत होते. त्यामुळे तुमच्या भावना हळूहळू शुद्ध ज्या व्हायला लागतात. अनेक वेळा आपल्या मनामध्ये आपल्या इतका वाईट कोणी नसतो आपल्याविषयी विचार करणारा. अमुक होईल का, तर आपण सगळ्यात वाईट विचार करत असतो की ते इतकं असं होईल. तर मन हे आपलं अतिशय आपल्याला खात असतं, आतून पोखरतं. हे मन जर अतिशय स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्या ना म्हणून मनानां त्रायते इति मंत्र हा. हे मंत्र हा तुम्हाला तारतो तुमच्या मनाला, आणि मनाला तारणारच जर आपल्याकडे असेल तर तो मंत्र तुमच्या केव्हाही आध्यात्मिक सोडा पण व्यावहारिक उपयोगाचाही आहे. तुमच्या शब्दामध्ये कशी ताकद येईल की तुम्ही म्हटलं हे अमुक करा की ते करा म्हणजे झालंच पाहिजे, इतक्या तुमच्या मनामध्ये ताकद येऊ शकते. गायत्री हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. हा जरी 24 अक्षरी नॉर्मली जरी असला तरी हा सर्वसाधारणपणे, आता 24 अक्षरीमध्ये काय आहे की मग त्याची मुंज झालेली असली पाहिजे. आपल्यामध्ये काही ब्राह्मणांचीच मुंज होते असं नाही. म्हणजे सर्वांना मुंजीचा अधिकार आहे, स्त्रियांना सुद्धा आहे. पण आपल्या वस्तुस्थिती तसं होत नाही. त्यामुळे कुठेतरी त्याला एक लवचिकता असली पाहिजे, पण तरीही मंत्राचं सामर्थ्य कमी होऊ नये या दृष्टीने हा जो ह्रीं गायत्री नमः हा ह्रींचा मी पहिले स्वतः काही कित्येक महिने मला लागले तो सिद्ध करायला. तर हा जसा आता षडाक्षरी आहे तर निदान 6 लाख तरी जप व्हायला पाहिजे. 6 लाख जप झाल्यानंतर त्याचं मग मार्जन तर्पण हवन हे सगळं व्हायला पाहिजे. ते झाल्यानंतरच तो मंत्र होतो. आणि त्यानंतर ब्राह्मण भोजन. ब्राह्मण भोजनचा अर्थ कोणी शेंडीवाला ब्राह्मण पाहिजे आवश्यकता नाही. कुठल्याही माणसाला बोलवा आणि त्याला जीव घाला. जीवात्मा सुखी होणं, समाधानी होणं हे त्या जेवणाचं उद्दिष्ट आहे. सगळ्यात मोठं आपल्याला अन्नदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कारण अन्नाचं कसं आहे की एक विशिष्ट झाल्यानंतर आपण खाऊ नाही शकत. श्रीखंड कितीही आवडलं तरी एक अर्धा 2 वाट्या 3 वाट्या खाल तुम्ही, मग 4थी वाटी आणली की तुम्हाला ओकारी होईल अशी भावना होती. म्हणजे अन्नाला समाधान आहे. एक विशिष्ट झाल्यानंतर तुमची पुन्हा इच्छा राहत नाही. ही इच्छा तुमच्या व्यवहारातही राहू नये, तुमच्या अपेक्षांनाही राहू नये या दृष्टीने ते सगळं आहे. तर तो विचार तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून मंत्र हा जो म्हणताना शुद्ध पाहिजे, त्याच्या मागची भावना शुद्ध पाहिजे. कुठले ठीक आहे, आता व्यवहारात तुम्ही बघाल की अमुक एक चांगला व्हावं म्हणून मी करतो, हरकत नाही. न करण्यापेक्षा ते चांगलं. त्यामुळे हे करा. समाधान होणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या घरातल्या स्त्रीचं किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या.
की तिने जर समाधानाने तुम्हाला जीव घातला तर तुम्हाला समाधान आहे. तुम्ही जर चिडचिड करेल ती भांडी फेकेल तर त्या दिवशी तुमचा ठिकाणावर राहत नाही हा तुम्हाला अनुभव असेल. म्हणजे हा स्त्रियांनाही असेल आणि पुरुषांनाही असेल की हे जर चालायचं असेल हे चाक दोन्ही एकदम चालणारे आहेत. शिवाला पार्वतीची का गरज पडली? कारण प्रकृती आणि पुरुष त्याच्याशिवाय तो शिवसुद्धा अपुरा आहे. तर शिव अपुरा असेल तर आपण आपल्या बायकोशिवाय पूर्ण होणार आहे का? त्यामुळे तिची मर्जी ठेवणं तिच्या शक्यतो म्हणून आपल्या गुरुचरित्रात सुद्धा म्हटलं की स्वस्त्री कधी दुश्चित्त असू नये. याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की तिची मर्जी सांभाळणं तुम्हाला आवश्यक आहे. तिची मर्जी असेल तर तुमचा संसार सुखाचा होईल, तिची मर्जी नसेल तर तुमचा संसार सुखाचा होणार नाही. हे अगदी स्पष्ट तुम्ही सगळे संसारी आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवाने सांगतो. कारण सुरुवातीला मला असं व्हायचं की मी काहीतरी एक वेगळी उपासना करतो, हे त्यात पडू दे मध्ये, हे मी मला अनुभव सांगतायत मला. मग माझ्या लक्षात आलं असं की तिचं जर कोऑपरेशन असेल तर माझं काहीच होऊ शकत नाही. माझी जर मनस्थिती जर चांगली नसेल तर होऊ शकत नाही. तिचं आवश्यकच आहे. तिने मला चांगलं चांगलं खाऊ नाही घातलं, काहीतरी खारट करून खाऊ घातलं तर मग त्या दिवशी माझं चित्त नाही राहत. म्हणजे त्या खाण्याला किती महत्त्व आहे. म्हणून अन्नपूर्णेला का महत्त्व, पार्वतीला अन्नपूर्णा का म्हटलं आहे की ती तुमचं अन्न पूर्ण करून तुमच्या वासना पूर्ण करते. आपली स्त्री असे केवळ अन्नाची वासना नाही, सगळ्याच प्रकारच्या वासना पूर्ण करण्याचं काम आपली स्त्री करत असते. आणि ह्या पूर्ण झाल्याशिवाय हे समाधान मनात असल्याशिवाय माणूस शांत राहू शकत नाही. तो शांत नसेल तर त्याची उपासना नाही होऊ शकत. हे सगळं इतकं त्याच्यामागे तत्त्वज्ञान आहे. म्हणून उपासना करण्यामागे आपल्या स्त्रीची आवश्यकता, संमती आवश्यक आहे. तिला तुम्ही काय करता, कशासाठी करता हे समजावून सांगितलं पाहिजे तर तिचं कोऑपरेशन आपोआप मिळेल. आणि हे जर नसेल काहीतरी करतात बाहेर स्वतः यांच्या डोक्यात आलं काहीतरी ते करून राहिले तर मग तिचं कोऑपरेशन नाही मिळत. आणि ते जर नाही मिळालं तर तुम्ही कितीही जन्मभर घासा तुमचं होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे करणं, त्या मंत्राचं महत्त्व जाणून घेणं. आणि ह्रीम गायत्री त्री आहे. सगळ्या तुमच्या ज्या पूर्णत्वाला ज्या न्यायच्या असतील कल्पना, आतल्या भावना, ते हे 3 शिरं दरवेळी म्हटलं आहे. दत्ताला 3 शिरं का सांगितले आहेत? प्रत्येक ठिकाणी 3चं महत्त्व आपल्याकडे खूप आहे. तर हे महत्त्व लक्षात घेतलं. सत्व रज तम हे ते 3 आहेत. त्यामुळे या तिघांचं सायमल्टेनियस इक्वल पाहिजेत तिन्ही. नुसतं सत्व वाढलं तरी उपयोग नाही, नुसतं तम वाढलं तरी उपयोग नाही. हे तिन्हींचा बॅलन्स तुमचा साधला गेला तर तुम्ही चित्त शांत राहू शकता. आणि चित्त शांत राहिलं तरच तुमचं मन शांत राहतं. मन शांत असेल तर तुम्ही समाधानी राहता. इतरांचे दोष काढण्यामध्ये तुमची प्रवृत्ती राहत नाही. इतरांचे दोष काढण्याची प्रवृत्ती केव्हा असेल तर आपण निर्दोष असू. आपण जर निर्दोष नसू तर कोणाचेही दोष काढण्याचा आपल्याला अधिकार नाही. तर आपण पहिले आपल्याला तपासावं की मी याचा स्वयंपाक चांगला होत नाही म्हणतो, पण मी करू शकतो का चांगला? मी जर करू शकत नाही चांगला तर त्याचा स्वयंपाक वाईट आहे. तिने काहीतरीच केलं, आज खारट करून ठेवलं, ते खारट करायला तू सुद्धा कारणीभूत असू शकतो ना. हा विचार आपल्या मनात आला पाहिजे. हे जर आलं तर आपला संसार सुखाचा होईल. संसार सुख हे पहिलं महत्त्वाचं आपलं काम आहे. जोपर्यंत चांगला संसार सुखाचा होत नाही तोपर्यंत अध्यात्म होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. सगळे आपले ऋषीमुनी विवाहित दाखवले, ब्रह्मचारी नाही दाखवले. त्यांच्या पत्नीला ते नेहमी मान देत असत. आणि हा मान जोपर्यंत देता तोपर्यंत ती पत्नी तुमच्या मनाने तुमच्या ह्यानी तुमच्या बरोबर असते. ती बरोबर असते तेव्हाच तुमची उपासना चांगली होऊ शकते. तर हा जो भाग सगळा तुम्ही जर लक्षात घेतला तर उपासना का करायची हे लक्षात येईल, गायत्रीची का करायची हे लक्षात येईल. आणि त्याचे परिणाम, ह्रीमचा जो मुद्दाम आहे, मी ह्या काशीतल्या एका विद्वान गुरुजींनी मला हा मंत्र दिला. कारण मला तोपर्यंत गायत्री 24 अक्षर, मी जे अखंड 24 वर्षाचा जो काही संकल्प होता तो त्या 24 अक्षर गायत्रीचा होता. पण त्यानंतर मला हे सुचलं की नाही, हे सर्वसामान्य कॉमन माणसाला आणलं पाहिजे. ते 24 अक्षर हे अत्यंत कठीण आहे. त्याचे सगळे नियम पाळून, आणि त्याला वर्ष अनेक लागतात. हे जर तुमचं 4 महिन्यात झाला तसा तो 4 महिन्यात काहीही होऊ शकत नाही त्यातलं. तर उच्चारायलाही तो अवघड आहे. त्यामुळे तो करण्यापेक्षा सुटसुटीत असेल तर कोणी करतो, सुटसुट नसेल तर आपण करणं आपली हिंमत होत नाही. आणि मग ते हिंमत नसेल झाली तर तो मंत्र तुमच्याच्याने होऊ नाही शकत. मंत्र व्हावा ही जर इच्छा असेल, त्यात स्वच्छता, त्यात शुद्धता, त्यात सगळं जे येणं ही जर इच्छा असेल तर तुम्ही स्वतःला व्यवस्थित शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि हे शुद्ध ठेवण्याचं काम हा मंत्र करत असतो. ह्रीम तुम्ही नुसतं म्हणून पहा.
रीम 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 जर म्हटलं तुमची उष्णता वाढते. तुम्ही पहा, एकदा प्रयोग करून पहा. मी प्रयोगशील आहे. मी पहिले कधी देवालासुद्धा मारत नसे. अत्यंत हे मी घरात बायकोला माझ्या देवापुढे दिवासुद्धा कधी राहू दिला नाही. तेल काय तेल वाया घालत एक फोडणीत असं म्हणत असे. इतका मी विरुद्ध होतो. परंतु बदल झाला. हा बदल जो झाला त्यानंतर मी डोळसपणे पाहायला लागलो. माझी श्रद्धा डोळस आहे. मी आणि माझ्या वडिलांनी म्हटलं म्हणून मी करतो असं मी केलेलं नाही. आणि मी म्हणतो तुम्ही म्हणून तुम्ही करा असंही मी म्हणत नाही. तुम्ही स्वतः प्रयोग करून पहा. तुम्ही खरोखरच एक तासभर रीम म्हणून पहा. तुम्हाला इतके ताण लागेल की काय आग होईल. हा अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे. हा जरी किती सामान्य वाटला, मला हा 24 अक्षरीपेक्षाही जास्त अधिक तीव्र वाटतो. मी ते करून बघितलं. अनेक महिने मला त्याला लागले. त्याचं सगळं हवन मार्जन तर्पण सगळं मी केलं. मी आधी स्वतः केल्याशिवाय मी तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगा करा म्हणून. मला स्वतःला ते करणं आवश्यक आहे. आणि मी जो करत नाही तोपर्यंत मला तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला सांगण्याचा अधिकार यायचा असेल तर ते मला आधी केलं पाहिजे. हे तत्वही तुम्ही तुमच्या आयुष्यात लक्षात ठेवा की तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगा. तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव असेल तर तुम्ही सांगा. तुम्ही लोकांना सांगाल भाकरी कशी करायची. अरे पण ते पीठ मळता येत नाही तुम्हाला स्वतःला. ती कशी भाकरी करणार तुम्ही. आज चटका बसला त्या तव्यावर ठेवताना तुमचं असं करता. तोपर्यंत तुम्हाला अधिकार नाही. अधिकार असल्याशिवाय आपण कुठलेही कॉमेंट कोणालाही मारू नये. कोणाचेही दोष काढू नये जोपर्यंत आपल्याच दोष आहे. आणि हे जर म्हणून मला महाराजांचा जो पहिला उपदेश झाला की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे हे लक्षात ठेव. आणि इतरांच्यात मला पाहायचा प्रयत्न कर. त्या एका वाक्यात मी संपून गेलो. कारण मला तुमच्यात जर महाराज पाहायचे असतील तर मी तुमचे दोष काढीन का. महाराजांची दोष काढण्याची माझी ताकद आहे का. कारण तुमच्यात महाराज आहेत ही जर माझी भावना असेल तर माझी दोष काढण्याचं काय, कोणाला कमी लेखण्याचं काय, कोणाला स्त्री पुरुष लेखणं, गरीब श्रीमंत लेखणं, हा ब्राह्मण तो वैश्य तो शूद्र तो महार, हा स्वतः कुठलाच विचार माझ्या डोक्यात येऊ शकत नाही. कारण समता मला शिकवत असते. महाराजांनी पहिला जो उपदेश केला तो समतेचा होता की इतरांच्यात मला पाहायला शिक. इतरांच्यात म्हणजे केवळ मनुष्यात नाही, मग प्राणी आले, सगळं आलं, वनस्पती आल्या, सगळंच आलं त्याच्यामध्ये. या यच्चयावत सृष्टीमध्ये ते भरलेले आहेत. ही जेव्हा माझी आतून खात्री होईल तेव्हा ते माझ्यातही भरले आहे हे मला जाणवलं. अहम ब्रह्मास्मी आपण केव्हा म्हणतो की मी ब्रह्मा आहे. मी ब्रह्मा आहे म्हणताना पूर्ण ब्रह्मांड माझ्यात जाते आणि माझ्यातून बाहेर पडते. ही जेव्हा मला अनुभूती येईल तेव्हाच मी अहम ब्रह्मास्मी म्हणेन. तोपर्यंत मी म्हणणार नाही. तर हे सर्वसाधारण या एका विषयावरून हे सगळं निघालं आहे. तर हे ऐकून घेतलं मी अत्यंत धन्य झालो. कारण समोर तुम्ही ते बसले आहेत ही माझी भावना आहे. त्यांना शिकवण्याची माझी पात्रता नाही आहे. परंतु तुमच्यात त्यानं पाहण्याचं मला शिकवलं असल्यामुळे त्यांनी मला काय शिकवलं हे मी त्यांना कुठेतरी सांगतो आहे.